सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असता. तर आणखी एक आपला क्लिनिंग टिप्सचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. तर बघा, हे आहे माझं कपाट. आरसा पण घाण झालेला आहे आणि जो हा आपला भाग असतो बाजूचा तो पण खूप घाण झालेला आहे. तर ह्याच्यासाठी एक साधी आणि सरळ सोपी किचन टिप्स, मी क्लिनिंग टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर पाहू शकता ह्या बाजूला सुद्धा आपली तशीच हालत आहे. तर आता करायचं काय आहे, काय मी यूज करणार आहे जेणेकरून हे पूर्ण क्लीन निघेल, इकडचं पण क्लीन निघेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे आणि मी काय एक ट्रिक वापरते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. तर चला तर मग लागलीच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडं मी डिटर्जंट पावडर घेतलेली आहे. कुठलीही डिटर्जंट पावडर तुम्ही घेऊ शकता, पण अशा प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच घ्यायचं आहे. आणि हा आहे कॉस्टिक सोडा. तर कॉस्टिक सोड्याचा उपयोग करणार आहेत. भरपूर असा सोडा घातलेला आहे मी, पाहू शकता. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे फिनेल. तर आपण फिनेल, तर बघा तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही घालू शकता. तर मी ह्याच्यात घालून घेतलेला आहे फिनेल. जे आपण फरशी वगैरे पुसतो त्या फिनेलचा उपयोग मी इकडे केलेला आहे. आणि आता हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे, रिॲक्ट झाल्या पाहिजे. जरा 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे ह्याला, कारण जोपर्यंत ह्या गोष्टी मिक्स होणार नाही तोपर्यंत आपले आरसे आणि मेन म्हणजे आपले जे हे झालेले आहेत घाण लोखंडाचे दरवाजे वगैरे कपाटाचे, ते क्लीन नाही होणार आहे. तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं शेक करायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर बघा आता हे छान आपलं एक हे तयार झालेलं आहे. रेमेडी आपली एक छान अशी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्याच रेमेडीचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आपले आरशाला थोडं प्रमाणात लावायचं आहे, जास्त लावायचं नाही. आणि ह्याचा जास्त करून लोखंडाचे कपाट किंवा लोखंडाचे दरवाजे असतात त्याच्यासाठी याचा उपयोग करायचा आहे. तर चला तर मी दाखवते तुम्हाला कसा. तर आता चला आपण कपाटाच्या दारांना हे बनवलेलं मिश्रण लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण जे भांडे घासतो त्याचा जो सॉफ्टवाली घासणी असते ती सॉफ्टवाली घासणी घ्यायची आहे आणि पूर्ण कपाटावरती हे जे आपण रेमेडी बनवलेली आहे ती लावून घ्यायची. बघा कसं फटाफट निघायला चालू झालेलं आहे. लगेचच्या लगेच 2 मिनिटामध्ये रिझल्ट दिसतो. बघा इथे सुद्धा बघा काहीतरी लागलं होतं, ते पण 1-2 मिनिटामध्ये क्लीन झालेलं आहे. अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साध्या सुध्या गोष्टीपासून आपण छान अशी ही रेमेडी बनवून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या घरातल्या कपाट किंवा लोखंडाच्या वस्तू अशा छान चमकून निघतील. आता ह्याला 2 मिनिट असंच ठेवणार आहे. तोपर्यंत दुसरं कपाट दाखवते. दुसऱ्या कपाटालाही भरपूर असं घाण लागलेलं होतं, कारण स्टिकर वगैरे चिटकवलते मुलांनी माझ्या. तर ते स्टिकरचे जे खाली डागं राहतात ते सुद्धा ह्याच्याने निघतात. तर अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बघा इकडं मी लावून घेते, जिथं जिथं स्टिकर आहे तिथं असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे, ते पण स्टिकरचे डागं निघून जातील 2 मिनिटामध्ये. तर आधी सगळ्या कपाटाला मी लावून घेतलं, आरशाला लावून घेतलेलं आहे व्यवस्थित, जिथं जिथं मला वाटलं की घाण झालेलं आहे. आणि आता एक छोटीशी ट्रिक दाखवणार आहे मी. ही आहे आपली फुलपट्टी, आपण मुलं जी शाळेत वापरतात ती. त्याच्या टोकाने हे डागं लगेच निघून जातात. चमचा किंवा सुरीचा वापर करण्यापेक्षा ह्याचा वापर केला की 2 मिनिटात लगेच ह्याचे डागं चिकटलेले लगेच निघून जातात. हे बघा लगेच निघायला मदत होते. एकदम साधी आणि सरळ सोपी टिप आहे ही. तुम्ही पण ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा मला. तर आता हे जे मिश्रण आपण बनवलं ते लावलेलं होतं. तर आता 2 मिनिटानंतर ना हे मिश्रण व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. ओला कापड घ्यायचं आहे आणि ओल्या कापडाने हे सगळं कपाटाला लावलेलं मिश्रण छानपैकी असं पुसून घ्यायचं आहे. बघा कसं चमकून निघालेलं आहे कपाट माझं. हे बघा जी कानानं कोपरा कपाटाचा मस्त असा चमकून निघालेला आहे. जर तुम्हाला ह्या मिश्रणाने हाताला खाज वगैरे येते असं वाटत असेल तर तुम्ही हँडग्लोजचा उपयोग करू शकता. बघा आरसा वा एक नंबर मस्त चकचकीत निघायला आहे की नाही. बघा खालचा दाखवते तुम्हाला.
आणि बघा मस्त एक नंबर निघालेला आहे। अशा प्रकारे अख्खं कपाट मी पुसून घेतलेलं आहे। वाटतंय की नाही नवीन असल्यासारखं कपाट। आता दुसरंही कपाट पुसून घेऊया। दुसरं कपाट माझं रेड कलरचं आहे। इथं लगेच तुम्हाला फरक जाणवेल बघा, एक नंबर निघालं हे सुद्धा। अगदी सरळ सोप्या पद्धतीनं आपण घरातल्या वस्तू वापरून आपल्या घरातल्या वस्तू अशा प्रकारे क्लीन करू शकतो। फक्त थोडंसं टिप आणि ट्रिकचा उपयोग करायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ बघावं लागतील। वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स माझ्या चॅनलवर भरपूर अवेलेबल आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय।